आपली मेट्रो त्याला या मेट्रो भवनच्या रूपाने एक घर मिळालेलं आहे आणि आताच श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं की आमच्या घरात आल्याचा आनंद आम्हाला आहे। ते ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मला ते गाणं एकदम असं वाटत होतं की असे हर्डीकर फिरतात, दो दीवाने एक शहर में, रात में और दोपहर में, आबोदाना ढूंढता हूं आशियाना ढूंढता हूं। तसा आशियाना आता हर्डीकरांना मिळालेला असल्यामुळे मी त्यांचं आणि मेट्रोच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आपली पुण्याची मेट्रो सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं काम सुरू व्हायला उशीर झाला, बऱ्याच अडचणी होत्या, पण एकदा काम सुरू झाल्यानंतर मात्र अत्यंत वेगाने या मेट्रोचं काम झालेलं आहे। देशामध्ये ज्या गतिशीलतेनं मेट्रो झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक गतिमानतेनं झालेल्या मेट्रोंपैकी एक म्हणून पुण्याच्या मेट्रोकडे पाहिलं जातं। या पुणे मेट्रोचं जे काही काम आहे त्याच्यामधले मल्टीमॉडल स्टेशन्स असतील, याच्या बाकी स्टेशन्सचं डिझाईन असेल, यातली वर्कमॅनशिप असेल, पॅसेंजर सुविधांचा याच्यामध्ये केलेला विचार असेल, भविष्यातल्या मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना असतील, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्लॅन करण्यात आल्या आहेत। आणि इतकं मोठं मेट्रोचं जाळं ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळी त्या मेट्रोचं संचालन करण्याकरता एक महत्वाची जागा म्हणजे त्याचं ऑफिस असतं। कारण या सगळ्या मेट्रो ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीमवर चालतात, कमांड अँड कंट्रोल सिस्टीमवर चालतात, डिझास्टर प्लॅनिंग असतं, प्रत्येक गोष्टीचं मॅपिंग असतं, त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं सुरक्षेच्या दृष्टीनं मॅपिंग असतं। अशा अनेक गोष्टी एक मेट्रो चालवण्याकरता कराव्या लागतात आणि त्याकरता एक सुसज्जित अशा प्रकारचं मेट्रो भवन असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते मेट्रो भवन आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालंय।